नमस्कार शेतकरी मित्रांनो. कांदा पिकावर ज्यावेळेस आपण तणनाशकाची फवारणी करतो तेव्हा तणनाशकाच्या फवारणीनंतर कांदा पीक हे ट्रेसमध्ये जाते. कांदा पिकाला झटका बसतो. अशा वेळेस कांदा पिकास ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी व नवीन हिरवेगार होण्यासाठी खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते व योग्य खत व्यवस्थापन केल्यास आपले कांदा पीक पुन्हा हिरवेगार होऊ शकते. यासाठी अमोनियम सल्फेट 50 किलो एकरी व त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो असे प्रमाण घेऊन आपण कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन केले असता कांदा पीक हे पुन्हा ट्रेसमधून बाहेर येऊन कांदा पिकाची पुन्हा जोमदार वाढ होण्यास मदत होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर व व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका. धन्यवाद.